पहिले 4 सीझन मध्ये मला का बोलवलं, मी चुकीच्या मुद्द्यांसाठी स्टँड घेणार, लबाड लोक आहेत हे सगळे. तू ऍक्टर व्यतिरिक्त काय माणूस म्हणून. बिग बॉस मराठीच्या टीआरपीने सर्व उच्चांक गाठले आहेत. जसजसा सीझन उत्तरार्धाकडे वळतोय तसतसे घरातील सर्व सदस्य आपल्याला एक एक करून बाहेर येताना दिसतात आहे. गेल्या आठवड्यात जे एलिमिनेशन झालं त्यात पंढरीनाथ कांबळे म्हणजे पॅडी दादा घराबाहेर आले आहेत आणि पॅडी दादा आपल्यासोबत आहेत. कसे आहात तुम्ही? मी छान, तुम्ही कशा आहात? मी सुद्धा मस्त आहोत. पॅडी दादा सोबत आहोत आपण आणि कविता होणार नाही हे शक्यच नाहीये. तर आपण इंटरव्ह्यूची सुरुवातच कवितेपासून करूया की बिग बॉसच्या घराबाहेर आलात आणि आता जी सिच्युएशन आहे ओव्हरऑल त्याला रिलेटेड एक कविता हवी आहे. आम्ही एक एकांकिका केली होती संजय पवारांची, बिग बाप नावाची, आणि बापाचं महात्म्य, बापाचं महत्त्व सांगणारी ती एकांकिका होती. एकांकिकेत एक बापाबद्दल तो एक तरुण मुलगा सांगत असतो आणि तो कवितेतनं सांगतो की माझ्याच चेहऱ्याचा जो माझ्या समोर उभा होता, कळविण्यास आनंद होतो की तो माझा बाप होता. राहताच उभा मी दिसलो मीच मला, दोस्त हो आरसा नव्हता समोर, तो माझा बाप होता. सिगरेट जी मी ओढली ती विझवून कानाखाली ज्याने माझ्या पेटवली, तो माझा बाप होता. स्वप्नात सुंदरीला घेऊन मिठीत मी पडलो होतो, पांघरुणा सकट तिला जो घेऊन गेला होता, तो माझा बाप होता. कंटाळून शेवटी मी माझे नावही विसरलो, आडनावा सकट जो माझ्या मागे उभा होता, तो माझा बाप होता. जेव्हा कळलं की पहिल्यांदा बिग बॉसच्या घरात आपल्याला जायचं आहे तेव्हा काय मनात सिच्युएशन होती की मला घरात जाऊन संयमी राहायचंय, स्वतःवर कंट्रोल करायचं, असं काही होतं की काहीच नव्हतं, शून्य होतं एकंदरीत? नाही, असं काही ठरलं नव्हतं. एकतर पहिले 4 सीझन मध्ये मला का बोलवलं नाही याबद्दलची माझी खंत होती. आणि जेव्हा मला विचारण्यात आमचं बोलणं झालं तेव्हा नंतर अरे बापरे, मला मी जायचं म्हणजे मी जायचं की नाही जायचं. मग मी काही माझ्या मित्रांशी कन्सल्ट केलं. पहिले विशाखा सुभेदारला फोन केला, कारण आम्ही बरेचदा नाटकानिमित्त एकत्र असं म्हटलं, यार बिग बॉससाठी विचारलंय, जा खूप लोक मरतायत तिकडे जाण्यासाठी, तुला संधी आली चालून, तू जा. माझ्या पोरींना विचारलं, काय म्हटलं, बिग बॉस जा बाबा, जा बिग बॉसमध्ये, तू काय हे होशील ते होशील. म्हटलं ठीक आहे यार, पण तिकडे खूप भांडणं करतात लोक आणि असं तसं, तू कर ते, तू आहेस, तू करू शकतो. म्हटलं मला भांडता येत नाही, मग जसं काय आहे तू बोल, पण तू जा. असं करून त्या लोकांनी मला खूप समजून सांगितलं. बायकोने पण सांगितलं की जा, तू जायला पाहिजेस तुला. आणि तू ऍक्टर व्यतिरिक्त काय माणूस म्हणून काय आहेस हे लोकांना कळेल त्या निमित्ताने. सुरुवातीचा पहिला आठवडा जरा माझा चाचपडण्यात गेला, पण मी फलाना गोष्टींसाठी हे करणार, तर तू कधी घेणार आहेस ते घ्यायला लाग. पण ती रात्र माझी विचार करण्यात गेली आणि मला वाटतं दुसऱ्या दिवशीपासून काही मुद्दे मी उचलायला सुरुवात केली आणि मग त्याच्यावर समोरच्यांना चुकीचं वाटलं, मग त्याच्यावर मी माझे मुद्दे मांडले, मग भांडण झालं, आवाज चढले आणि तिथून मग तो एक सूर गवसतो तुम्हाला की नुसतं भांडणासाठी नाही, चुकीच्या मुद्दे जर तुम्हाला मान्य असतील तर भांडणच होणार नाही. मारबाचं आणि वैभवचं भांडण झालं, मग गेम टास्क मधले वादावाद झाले, मग काही बऱ्याच गोष्टी, आणि मग अख्ख्या महाराष्ट्राला माहिती पुढचा प्रवास जो काय कसा झाला तो. बिग बॉसच्या घरात बऱ्याचदा तुमच्यातील जो बाप आहे, तुमच्यातील जे वडील आहेत, ते वेळोवेळी आम्हाला पाहायला मिळाले. सो त्याच्याविषयी काय सांगाल? तो जो बाप आहे तो एकतर जवळजवळ 23 वर्षांपासून तो बाप आहे. कारण जेव्हा माझी मोठी मुलगी मोठ्या मुलीसाठी बायको माझी जेव्हा प्रेग्नंट होती तेव्हापासून तो बाप झाल्याचा फील असतो ना तुम्हाला. तर ते 1 वर्ष झालं तर ते 23 वर्षे मी बाप आहे असं ते. त्यामुळे तो एक मुलांना, आपल्यापेक्षा लहान मुलांना त्यांच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन, त्यांना काही गोष्टी सांगण्याचा, समजावण्याचा जो असतो, जो मी माझ्या घरी करत असतो, तोच मी तिथे सूरजसोबत केलेला आहे. त्याला जेव्हा मी बिग बॉसच्या घरात बघितलं तेव्हा माझं झालं की अरे बापरे, हा कसं काय बिग बॉसमध्ये, आणि बिग बॉसमध्ये म्हटलं नाही बिग बॉसने सिलेक्ट केलं, म्हटलं काहीतरी याच्यामध्ये गट्स असणार, तर म्हटलं बघूयात. मग हळूहळू तो पोरगा, त्याच्याशी मी गप्पा मारायला लागलो आणि मग तो कळायला लागला, अरे हा वेगळा आहे. आणि काही कुठलीही गोष्ट न ठरवता आपसूक ते पालकत्व माझ्याकडे आलं आणि मी ते आवडीनं ते स्वीकारलं. सूरजविषयी एक गोष्ट सांगायला गेलं तर म्हणजे जेव्हा सूरज खेळत होता तेव्हा त्याच्यातली जी क्वालिटी ती कोणाला दिसत नव्हती, पण जेव्हा रितेश सर म्हणाले की
सूरज तू चांगला खेळतोय, महाराष्ट्रातील जनता तुला आवडते, तेव्हा सूरजला थोडीशी वेगळी ट्रीटमेंट मिळाली घरातल्या सदस्यांकडनं. आपण सुरुवातीचा जो प्राईजचा टास्क आहे त्याच्यातच सूरजला 1 काय 2 म्हणजे त्याला कमीत कमी प्राईज देण्यात आले होते. मग तेव्हाची जी सूरजची ट्रीटमेंट होती ती आणि आत्ताची सूरजला दिलेली ट्रीटमेंट याच्यात बदल का झालाय? आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे स्पर्धक घराबाहेर जातात आहे ते सुद्धा घरात असताना तेवढा सूरजला सपोर्ट करत नव्हते, पण घराबाहेर आल्यावर त्यांचं असं मत आहे की सूरज विनर आहे. तर हे आपल्याला जे चित्र बदललेलं पाहायला मिळतं त्याच्या नेमकं मागे काय कारण आहे? लबाड लोक आहेत हे सगळे. कारण तुम्ही समोर माणूस असतो तेव्हा त्याची किंमत दिसते तुम्हाला, आणि तो माणूस एकतर घराबाहेर किंवा तुम्ही घराबाहेर गेल्याच्या नंतर तुम्हाला वाटतं की सूरज विनर आहे, कारण आता हवा सूरजची आहे तुम्हाला. तर हे चूक आहे. म्हणजे हे अशा पद्धतीचे लोक खूप चुकीचे असतात असं मला वाटतं. कारण मला पहिल्या क्षणापासून म्हणजे तेव्हा अजून पिक्चर क्लिअर होत नव्हतं, पहिला दुसरा तिसरा आठवडा अजून कोण विनर होईल किंवा कोणाकडे जास्त झुकतं हे कळत नव्हतं. पण प्रत्येक माणसाचा एक काय ओढा एकमेकांकडेचा दिसत होता, जो निक्कीचा आणि अरबाजचा एकमेकांकडे होता, जो माझा आणि सूरजचा होता, डीपी आणि अंकिताचा एकमेकांकडे होता, आणि अशी जी काही कॉम्बिनेशन होत होते. तर तेव्हा अजून कोणाला कळत नव्हतं. आणि जसजसा हा प्लेअर म्हणून जसा, भले याला बोलता येत नव्हतं फार, पण तो खेळताना आणि बाकीच्या काही गोष्टी करताना तो असा उभरून येत होता आणि तो असा दिसत होता की एक सूरज उगवणं जे म्हणूयात आपण त्याला, तसं तो उगवत होता. आणि जसा तो एका मधल्या आठवड्यात जसा आला 5व्या 6व्या आठवड्यात, तेव्हा तो आणखीन स्ट्रॉंगली दिसायला लागला. भले त्याची कॅप्टन्सीमध्ये त्याने फार काय उत्तम केलं नसेल, पण एक माणूस म्हणून आणि त्याने प्लेअर म्हणून एक उत्तम त्याचा गेम तिथे दाखवलेला आहे. आणि ती त्याचा माणूस म्हणून त्याच्यातला तो गुण होता तो लोकांना आवडला, त्याच्यातला साधेपणा लोकांना आवडला, आणि म्हणून आज सूरज स्ट्रॉंग प्लेअर आणि विनर लोकांना. जाता प्रेक्षकांना काय सांगायला पूर्ण बिग बॉस बद्दल आणि सूरज बद्दल? बिग बॉस बद्दल सांगायचं तर इतकी वर्ष तुम्ही माझी कामं बघताय, माझ्या कामांवर तुम्ही प्रेम केलंय. बिग बॉस मधलं काम किंवा बिग बॉस मधला पॅडी कांबळे तुम्ही पाहिलाय, त्याच्यावरही तुम्ही खूप प्रेम केलं. प्रत्येकाच्या नशिबाच्या वाट्याला जेवढं असतं तेवढ्या गोष्टी नक्कीच मिळतात, आणि त्यांच्या नशिबातलं कोणी घेऊन जाऊ शकत नाही. तुमचं प्रेम मला मिळणं हे माझं नशीब आहे, आणि हे असंच माझं नशीब असंच फळफळत राहू द्यात. तुमचं प्रेम माझ्यावर असंच राहू द्यात. आणि या सगळ्या प्रवासात जो पॅडी कांबळे दिसला नाही, जो बाप म्हणून घरात कसा असतो ते तुम्हाला टीव्हीवर दिसू शकलं नाही, तो पॅडी कांबळे सूरजच्या रूपानं बाप म्हणून पॅडी कांबळे घरात कसा आहे तो तुम्हाला दिसला. म्हणजे एकंदरीत पॅडीदादांचा सूरजला फुल सपोर्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यांनी त्यांच्यातला माणूस असेल, कलाकार असेल, तो बिग बॉसच्या घरात शेवटपर्यंत जपलेला आहे. ही खरंच खूप छान बाब आहे. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. थँक्यू सो मच.